नमस्कार. दुपारच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. नाशिक भारतीय जनता पार्टीच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी समोर येते. गिरीश महाजन यांच्या वागण्यामुळे नाशकात निष्ठावंतांवर अन्याय होतोय, इतकी थेट भूमिका आमदार देवयानी फरांदे यांनी घेतली आहे. अर्थात ही भूमिका त्यांनी बंद दरवाजा आड घेतली, मात्र सार्वजनिकरित्या त्यांनी इतकं निश्चित सांगितलं की पक्षातल्या निष्ठावंतांवर अन्याय होतोय. गिरीश महाजन यांच्याकडून पक्षविरोधी कारवाई सातत्याने करत असलेल्या काही जणांना पक्षात स्थान देण्यात आलं. याचमुळे नाशकातल्या निष्ठावंतांवर अन्याय होत असल्याची भूमिका देवयानी फरांदे यांनी उघडरित्या बोलून दाखवली आहे. त्या ठिकाणी एक अतिशय सक्षम उमेदवार बबलू शेलार यांचा प्रवेश झालेला होता आणि आमचे उर्वरित जे सर्व उमेदवार होते आणि त्यांना घेऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन शेलार आणि पक्षाचे 3 असं जर पॅनल केलं गेलं असतं तर ते 100% निवडलं जाणार होतं, असं लोकप्रतिनिधी या नात्याने माझं मत होतं. ते वर्षानुवर्ष कार्यकर्ते काम करतात आणि जर निवडून येण्याचे संकेत आपल्याला दिसत आहेत तसं लोकप्रतिनिधी म्हणून मला वाटत होतं की ह्या ठिकाणी बाहेरून आलेला 1 आणि त्याच्याबरोबर 3 दिले तर निश्चित स्वरूपामध्ये पक्ष विजयी होईल. ह्याच्यासाठी मी आजची भूमिका मांडलेली होती.